नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक रसूल सोलापुरे यांच्या पठारावरचा दौलती या कथासंग्रहातली कथा मुकेपणाचं दान. शिखरच्या बाजारात जाऊन संतरामनं म्हैस आणली. तो बाजारात जास्त फिरला नाही, कोणा मध्यस्थालाही त्यांनी घेतलं नाही. आपल्या मनाला आलं की त्याच जनावराचा सौदा करायचा, फारशी घासाघीस न करता जनावर घेऊन यायचं, असं त्यानं ठरवूनच तो भल्या पहाटे घराबाहेर पडला होता. जसं ठरवलं तसंच त्यांनी केलं होतं. अंधाराची कवडसं पडायच्या आत तो म्हैस घेऊन आला होता. दारात म्हैस आणून बांधल्यापासनं रखमा आणि संतराम दोघं नवरा बायको तिची नगा करण्यात गुंतून गेलेले होते. तिला मायेनं गोंजारावं, हिरवी वैरण आणून घालावी, तिने चारा खाल्ला की तिला प्रेमानं थोपटावं, असं पोटच्या पोरासारखं त्या म्हशीला दोघंही जपत होते. बघता बघता महिन्याचा कालावधी गेला. म्हशीनं आता चांगली कास केली होती. संतराम तर उठल्या उठल्या म्हशीच्या पोटाकडे आणि तिच्या कासेकडे आशाळभूतपणे बघायचा. मनातल्या मनात खूप हरखायचा. ही म्हैसच आपल्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं उतरवणार अशी आशा रखमा आणि संतरामला वाटायला लागली होती. अवघ्या महिन्या 2 महिन्यात दुधाला तयार होणारी म्हैस मिळाल्यानं दोघंही नवरा बायको खुशीत होते. आपलं कर्ज फिटलं की कोणाची बोलण्याची हिंमत राहणार नाही असं त्यांना वाटत होतं. कारण या कर्जासाठी संतरामने अनेक बोलणी सोसली होती. परवा खुरप्यांना धार लावायच्या निमित्तानं संतराम आंदू लोहाराकडे गेला होता. थोडा उशीर लागणार म्हणून कोवळ्या उन्हात शेकत लोहाराच्या दगडी कट्ट्यावर बसला होता. एवढ्यात खोतांचा दिवाणजी संतराम जवळ येऊन थांबला. सोयाबीन देण्याच्या अटीवर संतरामनं 10,000 रुपयांच्या कर्जाची उचल मागच्या वर्षी केली होती. पण मोठ्या पावसानं सोयाबीनच्या पिकावर पाणी फिरलं होतं. पेरलेलं बियाणं सुद्धा पदरात पडलं नव्हतं. सारं कष्ट वाया गेलंच, पण उलट कर्जाचं ओझं डोक्यावर आलं. कसं कर्ज फेडावं हेच त्याला कळत नव्हतं. संतरामला तोंड लपवून राहायची पाळी आली होती. त्यामुळे असं अचानक समोर आलेल्या त्या खोताच्या दिवाणजीला बघून संतरामच्या काळजातच धस्स झालं होतं. मनोमन घाबरला होता तो. काय सांगावं आणि कसं सांगावं त्याला कळत नव्हतं. तो काही बोलायच्या अगोदर संतरामचीच तगमग वाढली होती. आत्ता त्यांनी काही मागायला नको असं त्याला वाटत होतं. दिवाणजी थांबल्यासारखं एवढं 2 महिने कळ काढा की. समद याचा सकट तुमचे पैसे फेडतो बघा, काळजी नग करूसा. दिवाणजींनी काही बोलायच्या अगोदर संतरामनं बोलायला सुरुवात केली. काढा जराशी कळ. संतराम, पुरं झालं तुझं कौतिक. अरे वरीस उलटून गेलं, अजून तू पैसे देतोचे. मी मागतोय तवर ठीक आहे, पण एकदा का खोत अण्णांनी तुला बोलिवलं तर मात्र माझं कायचं चालायचं नाही. तुझी बी काय धडगत राहायची नाही बघ. तेव्हा काय करतोयस ते तू ठरव, म्या काय बोलायचं नाही. त्या बोलण्यानं संतराम नरमून गेला. त्यानं मान खाली घातली होती. आता हितं झालेली ही गोष्ट गावभर व्हायला वेळ लागणार नव्हती हे संतराम जाणून होता. संतराम तसा आबरूला फार घाबरत होता. आपण खोताचे पैसे घेतले ही चूकच झाली असं त्याच्या मनाला सारखं वाटायला लागलं होतं. खोतानं इथं येऊन हा विषय काढायला नकोच होता असंच त्याला वाटत होतं. त्यांनी ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी हे कर्ज फेडायचं. भले काहीही करायला लागेल, पण हे कर्ज फेडायचं ही पक्की खुणगाठ संतरामनं मनाशी बांधली. त्यानंतरच त्यांनी रखमाशी बोलून लगोलग गावघर गाठलं होतं आणि एका भल्या पहाटे तो शिखर गावात दाखल होऊन त्यांनी ही म्हैस खरेदी केली होती. आपल्याला हिचाच आधार मिळेल आणि कर्जाचं ओझं खाली उतरवेल या विचारात दोघं नवरा बायको म्हशीची काळजी घेत होते. एखादं घर कोसळून पडावं म्हणजे दगड, विटा, ताट्या, वासे यांचा सगळा मोडका उद्ध्वस्त पसारा सभोवताली पसरून पडतो. एखाद्या भूकंपाच्या चित्रासारखी तिथली परिस्थिती वाटू लागते. जणू काही सफाईचा हातच नाहीसा झालाय का काय असं वाटायला लागतं ना, तसं संतरामचं झालं होतं. एका कर्जानं त्याचं जीवन अशा कोसळून पडलेल्या घरासारखं झालं होतं. त्याची स्वप्न, त्याच्या आशा सारं सारं इतस्ततः विस्कटून गेलं होतं. जगण्याची उमेद मंद झालेल्या दिव्यासारखी झाली होती. त्यामुळेच म्हशीच्या रूपानं घरात आलेला हा नवा पाहुणा घराचं चित्र बदलून टाकणार अशी आशा तयार झाली होती.
संतराम आणि रखमा म्हशीला अगदी जीवापाड जपण्यात काही कसूर ठेवत नव्हते. आकाशातून अंधार खाली ओसंडून वाहत राहावं तसं काहीसं संतरामला आपल्या जीवनात वाटत होतं. आशेच्या प्रकाशाचा शोध आता त्याला या म्हैशीच्या रूपात वाटत होता. चिंता आणि अंधार या गोष्टी जणू काही त्याच्या अंगवळणी पडल्यासारख्या झाल्या होत्या. वास्तविक संतराम धार्मिक वृत्तीचा होता. दोघंही आषाढी वारी कधी चुकवत नव्हते. त्यांना विश्वास वाटत होता की पांडुरंगच यातून आपली सुटका करणार आणि आम्हाला चांगले दिवस दाखवणार. परंतु दिवसामागून दिवस मागे सरत होते, पण संतरामच्या जीवनचक्रात काही फरक पडत नव्हता. वारीला जाऊन त्यांनी देवाकडे याचं गाऱ्हाणं मांडलं. किती दिस आम्हाला असं ठेवणार, असं तो वारंवार देवाला विचारत राहायचा. पण दिवस कसेही असले तरी या दोघांनी पांडुरंगाच्या भक्तीत कधी अंतर ठेवलं नाही. एका वारीला संतराम आणि रखमा पंढरपुरात देवाचं दर्शन घेऊन माघारी परतायच्या विचारात होते. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून एका झाडाच्या सावलीत बसले. तिथेच एकटा फडक्यात बांधलेली भाकरी सोडून खायला बसला होता. भाकरीचा तुकडा मोडून तो तोंडात घालणार एवढ्यात त्याचं लक्ष या नवरा बायकोवर गेलं. त्यांनी वर उचललेला हात खाली घेतला. पाहुणं, कंच्या गाव असणं आलायसा? पानवडे आमचं गाव आहे. वर्षाला देवाला येतोय. आम्ही नवरा बायको, नाही चुकव देवाचं दर्शन. चांगलं आहे, चांगलं आहे. अहो देव घ्यावं पाहिजेलच ना. वाईट शेवा. माझ्याबरोबर खावा, या भाकर तुकडा खावा. नाही न ग, आम्ही आताच आलो आहोत खाऊन. तुम्ही करा सुरू. आम्ही हवा तिथं बसून 2 गाठका लगेच निघायचे आमासनी. नग नग पाहुणं, असं म्हणू नका. खावा तुम्ही. नाही नक, तुम्ही खावा. हाय आम्ही इथं बसतोय की. नाही म्हणू नये अन्नाला. एक घास तरी खावा, आमसनी बी बरं वाटन. बोलता बोलता 2 घास बी जादाचं खायला होतंय. यावा तुम्ही. अहो फक्त एक एक तुकडा मोडलासा ना तरी मला बरं वाटन. नाही म्हणू नका. त्याचा आग्रह संतरामला मोडायला होत नव्हता. रखमानंही होकार देताच दोघंही त्या माणसाजवळ गेले. त्या दोघांनी आपला शब्द मानला म्हणून त्यालाही समाधान वाटलं. तो हसला आणि फडक्यातली भाकरी आणि त्यावर भाजलेला झुणका ठेवत ती भाकरी त्या दोघांनाही दिली. सकाळपासून झालेल्या धावपळीमुळे तशी दोघांनाही भूक लागली होती. पण थोडा प्रवास करून मग कुठेतरी जेवायला थांबावं असा विचार करून ते थांबले होते. ती चवदार भाकरी त्यांना खूप समाधान देऊन गेली. ती भाकरी खाल्ल्यामुळे आणि त्यावर थंडगार पाणी पिल्यामुळे त्यांना कमालीची हुशारी आली. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आता संतराम निरोप घेणार एवढ्यात तो फेटेवाला माणूस म्हणाला, गावाकडं गेल्यास ना काही एक म्हैस घेऊन यावा. तुम्हासनी लय चांगले दिवस येतील. म्या म्हणतोय म्हणून एक वेळ ऐका माझं. एवढं बोलून संतराम बरोबर तोही उठला आणि चालायला लागला. संतराम आणि रखमा त्या माणसाचा सारखा विचार करत होते. त्या विचारातच दोघं गावी आले होते. त्यानंतर रखमानं संतरामच्या पाठीमागे त्या म्हशी आणण्याबद्दल हट्टच धरला. शेवटी त्या माणसाच्या शब्दापेक्षा बायकोचा शब्द मोडू नये या विचाराने संतरामने पुन्हा थोडी पैशाची जमवाजमव केली. ती करतानाही संतरामला मोठी यातायात करायला लागली होती. शेवटी एकदाचा भल्या पहाटे उठून त्यांनी व्यापार गाठला आणि कोणालाही काही विचारायच्या अगोदर दारात म्हैस घेऊन हजर झाला. रखमानं आरती ओवाळून त्या म्हशीला घरात घेतलं. दुपारची वेळ. पडवीत घोंगडं टाकून संतराम खाली अंग टाकणार एवढ्यात दारातनं हाक आली. संतू, आहेस का बाबा घरात? त्या हाकेबरोबर संतराम दाराकडं धावला. दारात नाना मामा उभा होता. संतरामनं त्याला 4 दिवसांपूर्वी निरोप पाठवला होता. जनावरांचा नाना मामाला चांगला अभ्यास होता. जनावरांचा कसलाही प्रश्न तयार झाला तर गावातच नाही तर परिसरात सुद्धा त्यालाच बोलवलं जाई. एका चहाच्या कपाशिवाय नाना मामाला दुसरी कसलीच अपेक्षा नसायची. जनावरं कधी चारा खात नसली, दूध देत नसली तरी नाना मामा निदान अचूक करायचा. काय होतंय काय नाही हे तो बरोबर सांगायचा. एवढंच नाही तर त्याच्याबरोबर असणाऱ्या पिशवीत औषधी पाला, झाडांच्या मुळ्या असा शेकडो औषधांचा सरंजाम असायचा. त्या सगळ्या गर्दीत एखाद्या जनावराला कोणतं औषध लागू पडेल याचंही त्याला चांगलंच ज्ञान होतं. नाना मामा एखादा औषध देऊन गेला की तो घरी पोहोचेपर्यंत त्या जनावरात मोठा फरक पडलेला असे. त्यामुळे नाना मामा आला की शेतकरी वर्ग निश्चिंत होत असे. त्यांची काळजी कुठल्या कुठे नाहीशी होत असे.
संतरामनं एकदा नानामामाच्या नजरेखालून आपल्या म्हशीचं परीक्षण व्हावं यासाठी हा निरोप दिला होता. नानामामा बाहेरगावी गेल्यामुळे संतरामच्या निरोपाबरोबर त्याला लगेच त्याच्याकडे येता आलं नव्हतं. पण घरी परतल्याबरोबर त्यांनी संतरामच्या घराकडे धाव घेतली होती. नानामामाला बघता संतरामला खूप समाधान वाटलं. दोघांनी घोंगड्यावर बैठक घातली तसं लगबगीनं रखमानं चुलीवर चहाचं भांडं चढवलं. संतराम, हे बेस केला बरं का. अरे मागच मी तुला म्हैस आण म्हणून सांगितलं होतं, पण तू काय ऐकायला नाहीस. काय सांगायचं तुम्हासनी, डोसक्याव करज आहे. त्याच्यात जनावर चांगलं भेटल हे काय सांगता येतंय वय. आता तुम्हासनी तर माहिती, 5 वर्षामागं असंच म्हैस आणलो. चांगलं दूध देणारी आहे म्हणून मला सांगितलं. प्रकांचं काय हो, पहिलं येतं कसं तरी पार पडलं. दूध लय नसलं तरी बी टायमाला द्यायला लागली. आता वाटलं होईल चांगलं, लागल रांगाला. पण दुसऱ्या येताला तिने जी लात उचलली ती परत काय खाली घेतली नाही. तिच्या काशीतलं दूध गेलं ते कायमचं. चांगला 2-4 हजाराचा चारा खायची, निवांत रवंत करत बसायची. माझ्या मात्र डोसक्यावर देणेकऱ्याचं वजं ठेवून राहिली. तेव्हापासनं नाना मामा म्या यो जनावराचा विचार सोडलाच होता बघा. गप आपलं मोलमजुरी करायची, निवांत राहायचं असं ठरवलं होतं आणि तेच बरं वाटलं तर बघा. मग ह्यो विचार आणि कसा केला. त्याचं काय झालं मामा, म्या गेलतो पंढरपूरला. तिथं असा जेगीसम भेटला. भाकर तुकडा खात बसला होता. त्याच झाडाखाली मी अंधाराखमा 2 घटका निवांत करायला बसलो होतो. त्यानं जवळ बोलिवलं, आपल्याबरोबर भाकरही खायला दिली आणि जाता जाता असं जनावर आणण्याचा सल्ला देऊन गेला. आमसनी जरा वेगळंच वाटत होतं, पण म्हणलं बघूया एकदा काय होतंय. अंधाराखमानं बी हाड धरला, तेव्हा तडक बाजार गाठला आणि घेऊन आलो. संतरामच्या त्या बोलण्यावर नाना मामाला कमालीचं आश्चर्य वाटलं. पंढरपुरात असं कोणी भेटावं आणि संतरामला असा हा जिव्हाळ्यानं सल्ला द्यावा हे त्याला मोठं कोडं वाटायला लागलं. संतराम, त्याचा शब्द ऐकला हे लय झाक केलं. पर बाबा, तू लय पुण्यवान आहेस असं मला वाटतंय बरं का. मजी हो मामा, त्यात कसलं पुण्य म्हणतायसा. अरे असं कोणी अवचित भेटतंय वय. त्यो माणसाच्या रूपातला देवच आहे असं मला वाटायला लागलंय बघ. अरे असं नाही कुणाला कोणी भेटत बाबा. म्हणजे तसं वारकरी मंडळी भेटत असतात ते सोड, पण असं तुम्ही झाडाखाली बसाव आणि नेमकं तिथंच असं कोणीतरी भेटावं हे मार्दाला येगळं आहे बरं का. काही बी असं ना, पण तुझं नशीब पालटणार असं मला सारखं वाटतंय बघ. समजा घोर दूर होणार बघ. नाना मामा, तुम्ही म्हणताय ना तसं मला बी वाटलं या. पण काय होतंय ते त्या देवाला माहिती. एक वेळ ऐकावं कोणाचं तरी या विचारानं म्हशीला घेऊन आलोय. आता देवाव समजा भरीभार ठेवून बसायचं ठरवलंय. नग काळजी करू, होईन चांगलं, येतीन चांगले दिस. हां, जरासा दम काढ. चल, कुठं बांधलंय समशीला. नाना मामा बोलता बोलता जाग्यावरनं उठला. संताराम त्याला घेऊन गोठ्याकडे गेला. नाना मामानं म्हशीच्या भोवत्यानं एक फेरी मारली. खाली मान घालून पुढ्यातलं गवत खाण्यात रमलेली ती म्हैस कुणीतरी अनोळखी माणूस जवळ आल्याचं पाहून बिथरल्यासारखी झाली. तोंडातला हिरव्या गवताचा घास तसाच तोंडात धरून कान टवकारून ती उभी राहिली. मोठ्या डोळ्यांनी नाना मामाकडे बघत राहिली. तसा संतराम जवळ गेला. त्यांनी तिच्या चेहऱ्यावरनं, पाठीवरनं मायेनं हात फिरवला. पाठीवर हलकेच थाप मारली. तिच्या गळ्याला खाजवलं. तसं म्हैस निवांत झाली आणि पुन्हा तोंडात धरलेला घास तिने चावायला सुरुवात केली. नाना मामा बराच वेळ म्हशीकडे पाकट्यागत विचार करत उभा राहिला. मामाच्या त्या मौन राहण्यानं संतराम मनोमन घाबरला. काही वेगळं सांगणार का काय अशी त्याला भीती वाटायला लागली, कारण जनावरांबाबत नाना मामा काय सांगेल ते अजूनपर्यंत कधी खोटं ठरलेलं नव्हतं. त्यामुळे म्हशीत काहीतरी खोट निघणार असं त्याला वाटायला लागलं. शांत उभा राहिलेला संतराम नाना मामा आता काय सांगणार इकडे उत्सुकतेनं बघायला लागला. त्यानं चांगलं सांगावं म्हणून मनातनं देवाचा धावा करायला लागला. गोठ्याच्या दरवाज्यात रखमासुद्धा नवऱ्यासारखा विचार करत उभी राहिली होती. संतराम, संतराम, तुझं नशीब फळफळले बाबा. तुला भेटलेला ना त्यो देवच असणार बघ. अरे कास्त मोठी हे, रगड देणार हे तू नक्की समज. माझा शेवट खोटा नाही ठरणार. लिहून ठेव वाटलं तर म्या काय म्हणतोय ते. असं समद वेगळं जनावर म्या पहिल्यानं बघतोय. नग कसली काळजी करू नको, काळजी करायचीच नाही आता तू.
नानामामाच्या त्या बोलण्यानं संताराम आणि त्याची बायको एकदम खुश झाले. मामाच्या शब्दांनी त्यांचं काळीज सुपा एवढं झालं. भेटलेला माणूस देवच होता असं त्यांना वाटायला लागलं. बघता बघता 4 दिवस होऊन गेले आणि एका पहाटे म्हैस वाहली. गोठ्यात चाललेल्या धडपडीनं अर्ध्या रात्रीचं उठून संताराम आणि रखमा गोठ्याकडे धावले होते. तिथेच बसून राहिले होते. तिला खायला भरडा ओला करून घातला. ओली वैरण पोळ्यात घातली. तिला गरम पाण्यानं आंघोळ घातली. दोघंही तिची मुलासारखी काळजी घ्यायला लागले. धडपडणाऱ्या रेडकाला पिंजराची गादी करून त्यावर ठेवलं होतं. म्हैस सारखी आपल्या बाळाकडे बघत होती. तिची कास 2 पायात मावत नव्हती. रखमा धार काढायला बसली. म्हैस शांत रवंथ करत उभी राहिली. बघता बघता कास रिकामी होत रखमाच्या हातातलं भांडं दुधानं भरायला लागलं. भांड्यात पडणाऱ्या दुधाचा एका लयीत आवाज येत होता. शांतपणे भराभरा दूध देणाऱ्या म्हशीकडे बघत नवरा बायको हरखून गेले होते. संताराम आणि रखमा जणू काही दुधात न्हाऊन निघाले होते. जणू त्या दोघांसाठी ते मिळणारं दूध म्हणजे मुकेपणाचं दान लाभलंय असं त्यांना वाटायला लागलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित कथा मुकेपणाचं दान. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि त्या सर्वांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब होतं हे लक्षात ठेवा. भेटूयात अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरीसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.